नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊजला हुक लावतात, पण एक समस्या वारंवार दिसून येते. काही दिवसांनी हुक सैल होतात, कधी हुक तुटतो, कधी हुकाचं टोक निसटतं, तर कधी सर्व हुक सरळ रेषेत न बसल्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग खराब दिसते. अनेकदा हुक वर खाली बसतात, त्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर तो व्यवस्थित बसत नाही. जर तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एक अशी सोपी आणि वेळ वाचवणारी ट्रिक दाखवणार आहे, ज्यामुळे एकाच दोऱ्यात दोरा न तोडता 5 ते 6 हुक अगदी मजबूत आणि सरळ कसे बसवायचे ते शिकाल. सर्वप्रथम लागणारे साहित्य पाहूया. यासाठी ब्लाऊजला हुक, सुई आणि रीलचा मजबूत दोरा लागेल. मी इथे 2 पदरी दोरा घेतला आहे, म्हणजे जेणेकरून 2 पदरी दोरा घेतलेल्याच्या नंतर तो 4 पदरी होईल. 4 पदरी दोरा वापरल्यामुळे हुका अधिक घट्ट बसतो आणि लवकर निघत नाही आणि टाकेही कमी घ्यावे लागतात. सुरुवातीला ब्लाऊजवर सर्व हुकांची जागा आधीच मार्क करून घ्या. हे मार्किंग खूप महत्वाचं आहे, कारण मार्किंग सरळ असेल तर सर्व हुक एकाच रेषेत बसतात आणि ब्लाऊजची फिनिशिंग प्रोफेशनल दिसते. आणि बऱ्याच जणींना सराव झाल्यामुळे बिना मार्किंगचेही हुक बसवता येतात, पण ती पद्धत ही वेगळी आहे. मार्किंग केल्यामुळे हुक व्यवस्थित बसतात आणि जागा त्याची व्यवस्थित राहते. आता पहिला हुक त्याच्या जागेवर ठेवून प्रत्येक छिद्रातून 2 ते 3 वेळा किंवा 3 ते 4 वेळा दोरा फिरवत आहे, त्यामुळे हुक मजबूत बसतो. पहिला हुक पूर्ण झाल्यावर दोरा तोडायचा नाही. दोरा ब्लाऊजच्या आतील बाजूने पुढच्या मार्क पर्यंत घेऊन जा. मध्ये जो दोरा जातो तो तसाच सोडू नका. मध्येच 1-2 छोटे टाके घेऊन तो कापडाला पकडून घ्या. त्यामुळे दोरा उडत नाही, बाहेरून दिसत नाही आणि ब्लाऊजची आतली बाजू स्वच्छ दिसते आणि दोरा मध्ये अडकत पण नाही. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि गरज असेल तर 6वाही हुक याच पद्धतीने शिवा. प्रत्येक वेळी दोरा न तोडता पुढच्या हुकाला जा आणि मध्ये 1-2 टाके घेऊन दोरा सुरक्षित करा. शेवटच्या हुकाजवळ 2-3 लॉक टाके घेऊन दोरा कापा. त्यामुळे सर्व हुक मजबूत राहतात, शिवण सैल होत नाही आणि ब्लाऊज अनेक दिवस टिकतो. ही छोटीशी ट्रिक वापरली तर तुमचा दोराही वाचेल, वेळही वाचेल आणि ब्लाऊजची फिनिशिंगही एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसेल. पण दोरा घेताना किंवा शेवटचं हुक बसवताना 3 ते 4 वेळेस, शक्य असेल तर प्रत्येक हुकाच्या वेळेस लॉक करा, जेणेकरून तोही हुक मजबूत बसतो. मधला दोरा तुटला तरीही तो निसटत नाही. पण जर मध्ये तुमच्याच्याने प्रत्येक हुकाच्या वेळेस लॉक करणं नाही झालं तर शेवटच्या हुकाला लॉक करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक हुकला लॉक केलं तर खूप चांगलं, पण शेवटच्या हुकाला लॉक करा, जेणेकरून तो दोरा ही तुटणार नाही आणि तुटलेला दोरा निसटणार नाही आणि तो हुक मजबूत बसेल. अशा पद्धतीने तुम्ही 5-6 हुकही बसवू शकता. कुठल्या ब्लाऊजला 6 उंचीनुसार 6 किंवा 5 हुक बसतात. ही छोटीशी ट्रिक वापरली तर तुमचा दोराही वाचेल, वेळही वाचेल आणि ब्लाऊजची फिनिशिंग एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर